विक्रमांचा विक्रम करणारा बैल बकासूर, जुना हिंद केसरी जे माळशिरसचं मैदान होतं तिथं 1 नंबरचा मानकरी मोबाईल शेट हीच मैदान राहिलेलं, बाकी सगळ्या मैदानात बकासूरनं 1 नंबर केलेला आहे. नाही, मी बरंच 15 दिवसापूर्वीच बोललो होतो की फक्त आमच्याकडून हिंद केसरी मैदान महाराष्ट्रात जेवढे हिंद केसरी मैदान होत्या त्यातलं फक्त जुनं बैलपोळा मैदानात 1 नंबर करायचा राहिला होता आणि 61 फाट्याचा. तर आता हे जुना बैलपोळा मैदानात सांगून 1 नंबर केला. बरीचशी लोक म्हणतात सांगून 1 नंबर. मामानं माझ्या मुलाखतीत बी सांगितलं एक पैरा आहे, तो पैरा आला की होणारच. मामांनी सांगितलेलं आणि मी 15-20 दिवसापूर्वी आपल्या अमरडांगे नाही का त्यांना बी बाईटमध्ये सांगितलेलं माळशिरसच्या मैदानात येणाऱ्या 100% 1 नंबर करणार तर करणार. पण एवढा आत्मविश्वास कसा नाही, जिथं आपल्याला म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढे स्वप्न बघितले तेवढे बैलांनी पूर्ण करून दाखवल्यात. म्हणजे तुम्हाला मागितलं तर पहिल्या पुसेगावच्या मैदानात स्वप्न बघितलेलं ते बी आपल्या बकासूरने पूर्ण करून दाखवलं. आणि बघता एकच इच्छा राहिली होती की माळशिरसच्या 2 मैदानातलं एक तरी मैदानात आपल्याला 1 नंबर करायचा आणि तो बैलांनी केला सांगून. रणजित सर सांगा आता काय म्हणायचं 10 नंतर कुठलं हिंद केसरी ते काय माहीत नाही, पण संतोष साळुंके या माणसानं 15 दिवस तुमच्याच बाईटमध्ये सांगितलेलं की माळशिरसचा 1 नंबरचा मानकरी बकासूरच असणार आणि त्याच वास्तव सत्य झालं. खरोखर त्या माणसाच्या बुद्धीला आणि त्या माणसाच्या डोक्याला खरोखरच जात दिली पाहिजे, कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये रती महारथी भरपूर आहेत. पण सांगून 15 दिवस आधी सांगायचं की बाबा मी ह्या दिवशी 1 नंबर करणार आहे आणि ते बी बैलाचा बॅड पॅच असताना बैल बॅड पॅचमध्ये होता तरी सुद्धा त्यांनी सांगितलेलं की मी माळशिरसच्या मैदानाला 1 नंबर करणार. सल्यूट त्या माणसाच्या. आणि कधीही मैदानात न येणारा माणूस. मी तर आतापर्यंत कधी बघितलेलं नाही, फक्त एकदाच मथुर बकासूर पावले तेव्हा आले होते आणि त्याच्यानंतर मी काही बघितलं नाही मैदान त्यांना. आणि खरोखर आज त्या माणसाला मानलं, मनापासनं बकासूर फॅन असतील सगळ्यांच्या वतीने त्या माणसाला सल्यूट आहे. पडद्यामागं राहून सगळं त्या माणसानं जी जिद्द होती ते नाच करून दाखवलं. मोबाईल शेट मला सांगा पडता काळ तुम्ही बैल सोडायचा पराभव किती वेळा तरी झालाय, त्या 1 महिन्यात 2 महिन्यात मनात काय काय चालू होतं? 1 महिन्यात भरपूर वेळा पराभव झाले पण कधी खचून नाही गेलो, कधी बैलांनी नाराज नाही केलं. म्हणजे बैल कधी कमी नाही पडला कुठल्या बैलाला. हारजीत असती, बैलगाडी क्षेत्र आहे, 8 पायाचा माळ आहे, त्यामुळं आम्ही कधी खचून गेलो नाही. आणि ते आमचं एक सोनं आहे आणि आम्ही त्याला सोन्यासारखं जपतो. म्हणजे आज पराभव झाला म्हणून त्याच्यावर कुठला आरोप लावत नाही, कारण का त्यांनी कधी आम्हाला नाराज केलं नाही. ज्या चुका झाल्या त्या आमच्याकडून झाल्या, ते आम्हाला एक भेटलेलं सोनं आहे आणि आम्ही त्याला सोन्यासारखं जपणार. तुम्हाला नाही महाराष्ट्राला भेटलेलं सोनं आहे बैलगाड्या शर्यतीला भेटलेलं सोनं म्हणजे बकासूर. हो, बैल अनेक चाहत्यांसाठी बैल पळतोय, उभा राहिला, पुन्हा एकदा गुलाल. बैल म्हणजे नाही भरपूर नाही का मैदानात आलो पराभव झाला. बरेच गाडा मालक असेल, ड्रायव्हर असतील, बरेच जण असं नाही का हसतात बिसतात साईडने जाताना. आज बैलांनी मार खाल्ला सेमीला, बरेच जणांनी हसले, लय जणांनी टीका केल्या, पण आपण त्यांना कधी खचून गेलो नाही, कारण का आपला बैल सांगून त्यांना उत्तर देतो, आम्हाला सांगायची गरज लागत नाही. तुम्हाला काय हसायचे बैल ज्यावेळेस पराभव झाला तर? हो, भरपूर जण हसली. बर, काय सांगले या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना? नाही, त्यांना काय सांगायची गरज नाही, ते त्यांच्या डोळ्यांनी बघितलं. बकासूर सांगतोय सगळं, बकासूर सगळ्यांना उत्तर देतो, आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही. आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही, आमच्या नादाला लागले आम्ही सोडत नाही. मित्र बकासूर तर पळतोय, पण बकासूरच्या बरोबर असते दुवा, आणि ही दुवा अनेक बैलगाडी मालकांची आहे. इथं अनेक बैलाचे बैलगाडी मालक उपस्थित आहेत. तुमच्या बैलाचं नाव सांगा. बब्या. माझा बैल ऑलरेडी बकासूरच्या जोट्यात पाहिलेला आहे. आमचा पायरा माळशिरसच्या मैदानामध्ये बकासूर सोबतच होता, पण ह्या बैलाने ह्या मैदानामध्ये 1 नंबर केलेला नाही. आणि माझी तीव्र इच्छा होती की माझ्या आवडत्या बैलाने आणि महाराष्ट्राच्या आवडत्या बैलाने ह्या मैदानामध्ये 1 नंबर करावा. आज ज्या वेळेस गाडी सीमेला पाहिली त्याच वेळेस मी सांगितलं होतं गाडी कोणत्याही तास येऊ द्या, 1 नंबर तास येऊ द्या किंवा 10 नंबर तास येऊ द्या, गाडी आज 1 नंबर करणार. कारण का त्याचा परफॉर्मन्स असा होता, ज्यावेळेस तुम्ही बाईट घेतली होती कोणाची, संतोष मामाची, त्यावेळेस मामा काय म्हणले होते, काही झालं तर आम्ही 1 नंबर करणार. त्याने सुद्धा मान डोलवून सांगितलं होतं की करणार आणि त्यानं ते करून दाखवलं. आणि माझा बैल सुद्धा बकासूरच्या जोटात पाहिलेला आहे, म्हणजे आमचं कौटुंबिक संबंध आहेत. मोबाईल शेटला मी फोन केला की आपला बकासूर आज 1 नंबर करणार आहे, अशा पद्धतीत झालं. अजून एका बैलाचे मालक आहेत वजीर. काय तुमची बैल फायनलला नाहीत तरी तुम्ही लय आनंद आहे?
आता कसं आहे, आमचा आज बैल पळायच नाही, पण आम्ही आज इथं खास बकासूरसाठी आलो. फक्त मी सगळ्यांना एवढं सांगतो की सगळेजण मध्ये म्हणत होते की बैल संपला, पण संपत कोणच नसतंय. प्रत्येकाचा यो इतिहास असतो आणि हे देव आहे महाराष्ट्राचा, ह्याला कोणच संपवू शकत नाही. मित्रांनो, एक बैल देवाच्या रूपात इथं येतोय म्हणजे नंदी आहे, पण ह्या प्रेक्षकांनी त्याला असल्या स्थानी बसवले की हे स्थान कुठल्याही बैलाला आत्तापर्यंत भेटलं नाही. आत्ताच देव म्हणतात, अनेक जण पाया पडून गेले. मोहिल शेठ ही एवढं प्रेम आणि मैदानात फक्त बकासूर बघा येणारी लोक, त्यांना काय सांगाल तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून? कारण का बैलच अखंड महाराष्ट्रात आहे, त्याच्यामुळं त्याच्यावरती प्रेम करणारे खूप जनता आहे. कारण का अखंड जे प्रेम करतात ना, ते त्यांचा बैल असल्यासारखं प्रेम करतात, ते देवारूपाने बघतात आणि त्यांचा देव आहे म्हणून ते येऊन दर्शन घेतात नाही का. भरपूर त्याच्यावरती लाखो दे लक्ष धडकन सांगितलेलं. पुढचं नियोजन सांगा आता. 16 तारखेला डायरेक्ट 16 तारखेला पळणार आहे. मित्रांनो, बकासूर महाराष्ट्राचा बैल, आता मी मोहिल शेठ यांचा म्हणत नाही, महाराष्ट्राचा बैल, सर्वांचा लाडका बैल 16 तारखेला पळणार आहे. आणि पळणार आहे हो का ह्या चाहत्यांसाठी तुम्ही बघू शकता. हे चाहते मित्रांनो, बैल सोशल मीडियातून एक वेगळ्या रूपानं मांडणारे व्यक्ती म्हणून रील बनवणारे व्यक्ती आहेत. पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश दत्तात्रय धनावडे. इंस्टाग्रामवर RD या नावाने, म्हणजे या नंदीमुळे मी आज जगप्रसिद्ध झालेलो आहे. देश विदेशातून फोन येतात या नंदीमुळे. आणि या नंदीची सुरुवात म्हणजे रीलची सुरुवात या नंदीपासून केलेली. मोहिलने इतका सपोर्ट केला, भरपूर मोठे मोठे व्यक्ती या नंदीमुळे भेटले. आणि आज आजीचाचा आशीर्वाद आहे, पण या नंदीमुळे अवघ्या 8 महिन्यामध्ये मी XL6 कार या नंदीच्या आशीर्वादाने घेतली. अजून काय पाहिजे. तर अशीच या नंदीची मी सेवा कायम मरेपर्यंत करत राहील. आणि आमचे मित्र पण सोबत आहेत, आम्ही डांगे नेहमी सपोर्टिव्ह आहेत. सगळे नाव नाही घेणार, पण आज इतका आनंद आणि इतका जल्लोष आहे आज की सांगू शकत नाही. आमची टीम एवढी खुश आहे, बघू शकता. आज सगळे 2-2 घास जास्त खाणार. घास काय आणि हे तर काय जेवणारच नाहीत, कारण आनंद जादा नाही. खूप आनंद म्हणजे खरोखरच 1 महिना गुलाल नव्हता, पण पुन्हा एकदा खरोखर दाखवलं की सर्वांनी काही कमेंट केल्या, पण कमेंटवर कोण लक्ष देत नाही. पुन्हा सांगितलं की कमबॅक करणार म्हणजे करणार. तेव्हा मी वारी चालू केली होती. खरोखर जेव्हा प्रसिद्ध की 100% हिंद केसरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये घेणार आहे, सर्वांचा सपोर्ट आला की खरोखर अख्ख्या जनतेचा सपोर्ट होता, आपल्या देवाचा हात होता. खरोखर सर्वांनी सपोर्ट केला. आज मैदान असं पार पडले की एवढं पब्लिक सपोर्ट केलं, म्हणजे कमिटीचं मेन म्हणजे आभार मानलं पाहिजे. का तर कमिटीने एवढं सपोर्ट केला. अजिबात बॅरिगेडची 8 पब्लिक येऊन दिलं नाही कमिटीनं, का तर भरपूर पब्लिक बी होतं आणि त्यात चांगली गाडी पळाली. आता फायनलमध्ये सगळ्यात म्हणजे जो फायनल होता, सगळ्यात टॉपचे सगळे नंदी आपलेच होते, पण फायनल बघण्यासारखा झाला. आपण एकदा इतिहास केला आणि खरोखर RD भाऊचं सपोर्ट म्हणजे RD भाऊने खूप सपोर्ट केलाय मला. घरचे सोडत नव्हते. का सोडत नव्हते मोहिलला विचारा. बघा, जास्त काय बोलाय नको. बघा, ही बकासूरनं कमवले. बैल पळतात, पण देवस्थानी गेलेला हा मुका प्राणी आहे बकासूर. बकासूरच आहे. बकासूरचा नाद दुसरा विषयच नाही. ज्या दिवशी बकासूर नसेल त्या दिवशी शर्यत बघायचं माणसं 80% तरी सोडतील. असा बकासूर देव आहे. आज आनंदी झाला. कुठं आलाय? आनंद. मी फलटणवरून आलो बकासूरला. खास बकासूर शर्यत बघायचं. त्यावेळेस तिथं मी फ्रंटला होतो, बकासूरची सुट्टीच्या तिथं. सांगा तुम्ही. तुळजापूरून आलोय. बरं, काय बकासूर म्हणजे काय? बकासूर म्हणजे काय देवच आहे. देवच आहे. अजून काय सांगा? काय त्याला बोलायला तेवढं कमी आहे. हा ना. आनंद देणारा एक आनंद यात्री असं म्हणूया. काय सांगाल तुम्ही? बकासूर हा देवच आहे आणि त्यानं आज सिद्ध करून धावलं. आज काय मी आहे ती त्यानं सिद्ध करून धावलं. मित्रांनो, बकासूरचे जे असे चाहते आहेत, ते चाहते असे जगभरात आहेत. आणि मी आत्ता बोललो तेच वाक्य परत बोलतो. बकासूर म्हणजे काय हो? आपल्याला आनंद देणारा आनंद यात्री पळतोय आणि आपल्याला आनंद देतोय. आणि आनंदही असा होतोय की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. लहान लहान मुलं, वयोवृद्ध माणसं, सगळ्याला आनंद देणारा एक आनंद यात्रा आहे. असंच बैलानं आनंद देत राहू. आणि बघितलं तुम्ही, एक वेगळ्या प्रकारचं नातं ह्या बैलाबरोबर आहे. बक्याबरोबर पळाला कोण? बक्याबरोबर पळाला चिक्या. त्या बैलाचंही कौतुक होणं तेवढेच गरजेचं आहे. चला चिक्याला भेटूया आणि त्याच्या मालकाला भेटूया आणि जाणूया बरंच काय. मित्रांनो,
जसं सांगितलं की बकासूर पळाला, चांगला पळाला, पण साथ देणारं खूप महत्त्वाचा बैल आहे आणि अनेक दिवसापासून गुलाल घेणारा बैल आणि बरेचशा आपण म्हणू की कधी चढ कधी उतार पाहणारे अजित शेठ आहेत, चिक्याचे मालक. आपली चर्चा झाली होती बका घालायचा आणि झाला ना हिंद केसरी. सँडी भावनं पहिल्यापासून ह्या बैल घ्यायच्या अधिकारपासून मला सांगितलं हा बैल का घ्यायचा आणि बैलाची खासियत त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती काय होती की बैल हा दुसऱ्या बैला एवढा आपला पळतोय. त्यांनी मला वेळोवेळी सांगितलं, त्यावेळेस आमच्या लक्षात लवकर बसत नव्हतं. पण आज बरं का सगळ्यात महत्त्वाचं की सँडी भावाचं मत होतं 6 तारखेला की तुम्ही हा बैल घाला. दुपारी 3 वाजता आम्ही भेटलो, ते म्हणले तुम्ही काय करा, हा पायरा तुमचा मोर एक्सटेंड म्हणजे पळवा तुम्ही, कारण 4 वेळेस गाडी पळालेली आहे आणि त्या गाडीचे स्टार आहेत आणि त्यांच्याही काय गोष्टीला यश आलं. आणि मला माहिती आहे बरं का कसं आहे तुमचे विचार जे आहेत बरं का, तुम्ही सगळे बैल बघता कुठला बैल कुठं पळू शकतो आणि ह्यांच्याही काय शब्दाला आम्ही पण मान दिला आणि त्यांनीही दिला. मला वाटतं ते बरोबर आहे मामांनी. आणि मामाही म्हणलेले की आम्ही करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंद काय माहिती आहे का, हिंद केसरी होणं. बैल घेतल्यापासून हिंद केसरी प्रायव्हेट अनेक मैदानं म्हणजे वाढदिवसाची घेतली, पण हे जुना बैलपोळा मैदान आहे, ह्याच्यासाठी स्वप्न बघितलं जातं अनेक बैलगाडी मालकांचं. हे स्वप्न असतं हिंद केसरी हवं, चिक्यानं केलं. आज माझ्या तालुक्यातलं मैदान सगळ्यात महत्त्वाचं आणि ह्या मैदानाला माझं 1 नंबर होणं आणि हिंद केसरी होणं बैलाविषयी म्हणजे अक्षरशः शब्द नाहीत मला बोलायला. मी त्या दोन्ही मैदानाला डोळ्यातनं माझ्या अश्रू आलं तर रात्री 11-12च्या आसपास. यार काय चुकलं माझं नक्की बरं का. आज गाडी एवढी पळाली दोन्ही मैदानाला गाडी अक्षरशः थोड्या लॉबीमुळं बरं का नंबर झाला नाही, पण तिथंही सँडी भाऊ तुम्हाला माहिती आहे की दोन्ही मैदानाला गाडी एवढी पळली, तिथं 1 नंबराचे आपण करू शकत होतो पण झालेलं नाही. पण आज मला माझ्या तालुक्यातलं मैदान आणि तालुक्याचाही मला गर्व आहे माझ्या तालुक्याचा बरं का, की त्यांनी आपल्या तालुक्यात येऊन पहिल्यांदा एवढं मोठं मैदान हिंद केसरीचा मान त्यांनी मिळवला आणि आपल्या तालुक्यात म्हणजे जग जिंकलं तरी माणसाला कमी असतं, पण आपण जिथं राहतो आपला तालुका, आपलं जे होम पिचवर विजय हा सगळ्यात मोठा विजय असतो. काय राहतं बरं का, आपल्या एक महाराष्ट्रातली एक मन आहे, आपल्याला गावात किंमत पाहिजे, बरोबर आहे का. बाहेर काही असतात बरं का, तसं आज मला माहिती झालं की तालुक्याला त्यांनी दाखवलं आणि आमची किंमत त्यांनी खूप मान उंच केली बैलांनी. पायऱ्याचा कसा विषय झालेला? पायऱ्याचा विषय आमचा ॲक्च्युली बरं का तसा मामाचा माझा आता मी सांगतो 1 महिन्यापासून चाललं होतं पेडगावपासूनच ही गाडी पळवायची आमचं. पण थोडासा त्यांच्या डोक्यात काय होतं की बैल त्यांचा बाबा किती हे होतं, आजारी होता ना बैल थोडासा. त्यानंतर मी स्वतः मामाला फोन केले, मामानं माझा फोन झाला 6 तारखेला. आमचं फक्त काय होतं ऑप्शन राहिली होती की गाडी पळायची म्हणून आमची. मामाने मला संध्याकाळी फोन केला, मामाला मी संध्याकाळी सांगितलं आपण पळायचं मामा फिक्स बरं का. मामा त्या दिवशी मला म्हणले होते शेठ गाडीचा नंबर 1 होणार. त्या दिवशी आज मामांचं मला शब्द आठवतोय, शेठ तुम्ही काहीच करू नका फक्त म्हणले तुमचा बैल घेऊन या म्हणले फक्त. त्यांनी मला माहीत नव्हती चिठ्ठी आधी टाकली होती माझ्या अधिकार. मामांनी आधीच 5-6 दिवसापूर्वी चिठ्ठी टाकून ठेवली होती. मला तुम्हाला चिठ्ठी टाकायची टाका किंवा टाकू नका तुम्ही. मी आपल्या सहकुशीने 3 चिठ्ठ्या टाकून दिल्या. आपलं असं बाबा आपलं गावचं मैदान आहे आपलं. तर मामांचा कॉन्फिडन्स माझ्यापेक्षा जास्त होता. मला होता कॉन्फिडन्स 100% इथं ही गाडी 1 नंबर करणार. आता काय राहतं, आता मी माझा नंदी म्हणणार पळायलेली बैल ही मराठातली नावातली बैल होती इथं. आज बरं का खूप आनंद झाला बरं का, खूप म्हणजे शब्दात व्यक्तच करता येत नाही गोष्टी व्यक्त करता येणार नाही. आणि आपण ह्याच्यासाठी बैल घेत असतो, विक्रमी किमतीला घेत असतो आणि एवढं मोठं नाव बकासूर बरोबर पळणं अनेक बैलांचं स्वप्न आहे आणि त्या ताकदीनं त्याच्याबरोबर पळणं, त्यामुळे चिक्याचंही कौतुक आहे. बकासूरविषयी काय सांगाल? बकासूर ह्या क्षेत्रात बरं का आज ह्याला म्हणतात ना आपण जसं देवाचे आहे बरं का, देव मानतो तसं ह्या क्षेत्रात बैलांचा जो देव आहे त्याला अक्षरशः बरं का त्यांची भाषा त्याला कळत असेल मला असं जाणवतं बरं का. मी थांबवतो, मी एक मुलाखत घेतलेली मामांची, तर मामांनी ही कबूल केलेलं मी 1 वाजता रात्रीच्या जातो बैलाजवळ बसतो, बैल सांगतो होकार का नकार, तर त्या बकासूरनं सांगितलेलं मान हलवून की माळशिरसला 1 नंबर होणार. त्यांनी ते मुलाखतीत सांगितलेलं आणि मला त्या दिवशी सांगितलं 1च नंबर होणार. मुलाखत मी ती पाहिली गाडीत बसल्यानंतर. मी काय केलं तुमची ती मुलाखत पूर्ण जवळजवळ 23-24 मिनिटाची मुलाखत आहे, ते पूर्ण पाहिली. बैल अक्षरशः ज्यावेळेस तुम्ही काय क्वेश्चन त्याला विचारत होता तेव्हा त्याचं उत्तर येस येत होतं, सगळ्या तिच्या टिक्याविषयी येत होतं, तू 1 नंबर करणार का येत होतं. आणि मामा जसे बोलले ना बरं का संध्याकाळी 1 नंबर होतोय बैलाचा. खरंच मामांचं त्या दिवशीच मला सांगितलं संध्याकाळी की गाडीचा 1 नंबर होणार म्हटलं शेठ, तुम्ही चिंता करू नका. आणि गाडी 9व्यात पळवायची मला सांगितलंच नाही कुणीच, मला माहीतच नाही की गाडी आपली पळून आलेली आहे म्हणून. जेव्हा गाडी सकाळी पळून आली का त्यावेळेस कळायला गाडी पळाली म्हणून. त्यावेळेस तू यूट्यूबला तुमचं आलं ना, गाडी आपली पळून आलेली आहे.
हे आमचं प्लॅनिंग होतं 46 मध्ये गाडी पळवाय त्यांच्याच म्हणजे याच्या नाव, पण ती गाडी पळाली आज खूप बरं का म्हणजे शंडी भाऊ तुम्हाला बोलण्यापेक्षा बरं का माझ्या मनात आज एवढा आनंद झालाय की तो बोलताय. काय गोष्टीला शब्द नसतात. तुमच्या पाणवलेल्या ज्या डोळ्याच्या कडा आहेत भरपूर सांगून गेल्या. अटील ड्रायव्हर यांनी गाडी पळवली फायनलला. अटील ड्रायव्हर विषय काय बरं का, तो खरंच बरं का किंग आहे माणूस. काय वेळेस बरं का काय शब्द माझ्या हाड जातात बरं का, पण ड्रायव्हर हा माणूस असा आहे की कधीच बोलून दाखवत नाही गोष्टी काय बरं का. पण मानलं त्याला सुद्धा. काय मानलं माहिती आहे का त्यांनी, अक्षरशः गटाला आम्ही छोट्या ड्रायव्हरला बसवलं. काय लक्षात नाही आलं काय व्हायचं, ड्रायव्हरचं मत काय असायचं, गाडी बकासूर विषय ज्यावेळेस तो गाडी हाणतात थोडं त्यांच्या मनात दाखवतो चालती. त्यांनी सगळी बैल हाणल्यात बरोबर. मथोर बिथोर ते आज साधारणपणे टॉपच्या बिंजोर त्यांनी केल्यात बरं का. पण थोडंसं काय बरं डोक्यात काय आलं माहिती आहे का की याला काय करू, मी काय त्यांना बोललो नव्हतो. पण सेमीला काय झालं, स्वतः मामा आणि मी म्हणलो ड्रायव्हर तुम्ही बसा. बिंदा ड्रायव्हरनं डोक्यात काय घेतलं ना, गाडी एक नंबर हाणली आणि ते दिसलं. त्यांचंही मोठं अभिनंदन आहे मित्रांनो. 2025 साली हिंद केसरी जे जुना बैलपोळा माळशिरसचं मैदान आहे, 2 हिंद केसरी बैलं भेटली आणि एक ड्रायव्हर भेटला. अर्थात बकासूर आणि चिक्या ड्रायव्हर होते अटील ड्रायव्हर. बैल बकासूर पळाला, चिक्या पळाला. दोन्ही बैल मालकाचा सांभाळ करणारे तसेच नियोजन करणारे सगळ्यांचं अभिनंदन आहे. त्याचे चाहतेही म्हणजे एक त्यांना आपण बघितलं चाहत्यांचंही प्रेम मोठं आहे. पण त्याच्याबरोबर सगळ्यात मोठा घटक ड्रायव्हर ज्यांनी हिंद केसरी जे किताब आहे तो पटकवून दिला. अटील ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर फायनलचा फेरा खूप अटीटटीचा होता. चांगली गाडी पळाली फायनलला बी चांगली आणि सेमीला बी गाडी चांगलीच पळाली. बरं, फायनलचं वर्णन कसं कराल? कारण तसं मेन खांद नाही, विरुद्ध खांद होते म्हणजे दोन्ही बैलांचं उलट सुलट खांद होतं. मग ह्या खांदावर मी काय म्हणलं सेमी काढला असं जे म्हणलं फायनलला बी हेच खांद ठेवून म्हणजे गाडी वाजी उठून पडेल म्हणलं फायनल. आणि मध्ये तुम्ही सजेशन दिलं, मी आणि आपलं मोहिल शेठ मामा परत आमचं अजित शेठ आमर आमचं जाधव मॅनेजर हे आम्ही 4-5 जणांना नियोजन करून म्हणलं गाडी फायनलला चांगली पडेल बाबा, खांची आहे असंच राहून द्या. चिक्याचं नियोजन सगळं असतं, पण चिक्याचं कसं व्हायचं म्हणजे यश हुलकावणी देतं. बैल लय पळायचा, तुम्ही पळवायचा काढायचो पण काहीतरी गोळ व्हायचा. आता काय म्हणलं नशीब कुठवर साधे ते बघू म्हणलं चला. मग शेवटी आज आम्ही सक्सेस झालो आणि आमचं शेट बी सक्सेस झालं, नाही काय अडचण. हे सगळं पराभव आज एका यशानं भरून काढलं. यशाने भरून काढलं, समाधान झालं. चिक्याने आमचं नाव, आमच्या गावाचं मालकाचं आमचं नाव केलं. आमच्या पोरांचं टीमचे आमची पोरं आहेत 2-3 गावची. एक नंबर करून किती वेळा हिंद केसरी झालाय तुम्ही? एक नंबरला येळा केलं भरपूर. पण हिंद केसरी मैदानात ही मानाची जय दिनात पुष्यगावला नव्हतो राहिलो. आता कोरेगावचं मैदान, कोरेगावच्या मैदानात बी आम्ही राहिलो पण ऑब्जेक्शन थोडं नॉर्मल गाडी एक नंबर नाही ना, तर ऑब्जेक्शन घेतल्यावरती कॅन्सल निकाल केला. हा पण मी ओव्हरऑल म्हणतोय तुमच्या करिअरमध्ये आमचा तर 12वा फायनल 1 नंबरचा आहे. हो बरं. हिंद केसरी म्हणजे आता ही मोठी मैदान आणि हिंद केसरी आता तसं काय एवढं मला बी नाही. पण आता जसं बैलगाडा शर्यत बंदी उठल्यापासून तर तुम्ही हिंद केसरी ह्या मोठ्या मैदानात मला वाटतं पहिल्यांदा झालं. नाही पुष्यगाव झालं पण फायनल झालं नव्हतं. फायनल नव्हतं झालं राईट. पण आपण 1 नंबर पेडगावला झालो आणि हिथं झालो की आता हे म्हणजे माळशिरसचं जे पोळ्याचं मैदान आहे ना हिंद केसरी, इथं वादळ 2 वर्ष राहिला. गेल्या वर्षी 1 नंबर करून 1 नंबर नाही 2 नंबर झाला आम्हाला. 1 नंबर करून तुम्ही पहिल्यांदा हिंद केसरी झाला. ही होची मैदान. चालेल. किती वर्ष ड्रायव्हिंग करताय? 2003 सालापर्यंत मी बैल पळवतो, ड्रायव्हर झालो. खूप जुनं एक्सपिरियन्स तुमचा फायनल वेळेत दिसून आला.